तर ही तस्करी गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यातील सीमेलगत ही मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि आपल्याला सांगतो माननीय मंत्री महोदय, या सीमेवरच्या ठिकाणी पोस्टिंगसाठी सुद्धा नेहमी राजकीय हस्तक्षेप करून त्या ठिकाणी नियुक्त्या केल्या जातात आणि त्याचा फायदा घेऊन ही एक टोळी जी आहे त्या संपूर्ण अनेक टोळ्या आहेत त्याला हे अधिकारी हे करत असतात, मदत करत असतात आणि त्यातून ही तस्करी पुढे वाढीस लागते। अध्यक्ष महोदय, आपल्याला मंत्री महोदयांना माहिती आहे की तो अगदी सुपीक असं जंगल आहे, तिथला सागवानाची डिमांड फार प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे, चंद्रपूर असो की गडचिरोली जिल्हा असो। मी आपल्याला एक घटनेचं लक्षात घेऊन 4 दिवसापूर्वी अधिवेशन सुरू आहे, माझ्या मतदारसंघामध्ये हिरापूर नावाचं गाव आहे, 2 ट्रॅक्टर लाकूड सागवान 2 ट्रॅक्टर फुल भरलेला खालच्या अधिकाऱ्यांनी राऊंड ऑफिसरनी पकडला, त्याला आई बहिणीच्या शिव्या दिल्या एका नेत्याने, एक नेत्याने आई बहिणीच्या शिव्या दिल्या, मी सांगतो तुम्हाला, आणि तो ट्रॅक्टर सोडायला लावला। मी त्या अधिकाऱ्याला आरएफओला दम दिलो की तू हे कारवाई करणार नाही तर विधानसभेत प्रश्न उपस्थित करेल। ट्रॅक्टर लावली पण 4ही आरोपींना सोडून दिला, ट्रॅक्टर लावल्यात आणि आरोपींना सोडून दिलं। म्हणजे सावली तालुक्यातील चंद्रपूर जिल्ह्यातील हिरापूर नावाचं गाव आहे, तिथली ही घटना आहे। अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना लक्षात आणून आपण यासाठी चौकशी करा। विषय असा आहे की या टोळ्या संघटित टोळ्या आहेत, तिथे पूर्वी नक्षल भाग होता त्यामुळे आपण वेपन्स देत नव्हतो त्या यांना, ही टोळी पूर्ण शस्त्रांनीशी हा संपूर्ण धंदा करते आणि त्याला सपोर्ट आता अलीकडे सपोर्ट व्हायला लागला। माझी आपल्याला या प्रश्नाच्या निमित्ताने एवढीच विनंती आहे की तेथील अधिकाऱ्यांना CCTV तर कॅमेरे लावाच, पण त्यांना त्यांच्या सुरक्षितेसाठी वेपन्सची सुद्धा आवश्यकता आहे, ते सुद्धा आपण देणार का? आणि यावर वाच ठेवण्यासाठी या संघटित याच्यासाठी माननीय सदस्य सांगितल्याप्रमाणे त्यांच्या मोबाईलचे जर आपण CDR तपासले तर आपल्याला या चोरीचा उलगडा होईल, म्हणून आपण ते करणार का असा प्रश्न।